नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची मांडवली झाल्याच्या चर्चा, पण करुणा शर्मांनी वेळ हेरली. म्हणाल्या ब्रह्मास्त्र काढायची वेळ आलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड आणि जिल्ह्यातील दहशतीवरून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेले काही दिवस सतत जोरदार हल्लाबोल करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस हे मुंडे यांना भेटल्याचे त्यांचे समोर आल्याने राजकीय वादळ निर्माण झाले. तसेच धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात आता समेट झालाय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर आता करुणा शर्मा यांनी देखील टीका केली आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर करुणा शर्मा म्हणाले की एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या झाली आहे आणि आज जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांच्यात वाद सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे भेटीसाठी बोलवत आहेत, मग म्हणतात की भेट झाली आणि या संपूर्ण विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे हे सगळं सुरू आहे. हा मुद्दा दाबायचा आहे, दिशाभूल करायची आहे आणि वाद पेटवायचा आहे, ही त्यांची योजना आहे, अशी टीका करुणा शर्मा यांनी केली आहे. खूप गंभीर आणि खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे. एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या झालेली आहे आणि तुम्ही त्यात मध्यस्थी करता, हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची वेळ मागितलेली आहे. लवकरात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून त्यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधातले सगळे पुरावे देणार आहे, असंही करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. तसेच ब्रह्मास्त्र काढण्याची वेळ आलेली आहे, असंही करुणा शर्मा यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडेंच्या ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी भेटलो, त्यांच्या निवासस्थानी भेटलो, तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. तब्येतीची चौकशी करणं यात गैर नाही. संतोष देशमुख प्रकरण आणि तब्येतीची विचारपूस करणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. परवाच्या दिवशी भेटलो, भेटीनंतर बाहेर आल्यानंतर काय केलं हे तुम्हाला माहिती आहे. मुंडेंना रात्री त्यांना दवाखान्यात नेलं होतं. मी अजून त्यांचा राजीनामा मागितला नाही. त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणं न घेणं याचा अधिकार अजित पवारांचा आहे, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच माझा लढा सुरूच राहणार आहे, असंही धस यांनी म्हटलेलं आहे. आदेश जनतेचा न्यूज नेटवर्क. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल. लाईक करा, कमेंट करा. कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा.